भाजपची देशातली दुसरी आणि महाराष्ट्रातली पहिली लोकसभा निवडणूक उमेदवारांची यादी आज घोषित होण्याची शक्यता आहे। या यादीमध्ये महाराष्ट्रातून किमान 13 किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रातील भाजपच्या पहिल्या यादीत काही मंत्री आणि आमदारांसह दिग्गजांचा समावेश असण्याची शक्यता आहे। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। डॉक्टर कृष्णा केंडे आपल्या सोबत आहे। कृष्णा, खरं तर सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। ज्यावेळेला पहिली यादी जाहीर केलेली होती तेव्हा महाराष्ट्रातलं कोणाचंही नाव नव्हतं। आज दुसऱ्या यादीत किमान 13 नावं असू शकतात अशी चर्चा आहे। काय नेमके अपडेट मिळतात या यादी संदर्भातले? नाही, असं एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला किंवा जागा कोणत्या कुणाला हे अजून घोषित झालं नाही। मात्र ज्या पूर्वी जागा भाजपाच्या वाट्याला येत होत्या त्यातल्या काही जागा याची घोषणा आज करण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये 13, 14 किंवा त्यापेक्षा अधिक जागांची घोषणा होईल, ज्यामध्ये भाजपातील दिग्गजांचा समावेश असेल। त्यामध्ये नितीन गडकरी असतील, रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा इतर अन्य काही नेते आहेत त्यांच्या नावाचा समावेश असेल। काही मंत्र्यांना देखील या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपा उभा करण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या नावाची देखील आज घोषणा होऊ शकते। खास करून काही नवी नावं आणि नवे चेहरे देखील या यादीमध्ये असतील। मात्र त्यांना ज्या 30 किंवा त्यापेक्षा अधिक जागा महाराष्ट्राच्या लोकसभेच्या लढवायच्या आहेत त्यातल्या 13 किंवा 14 उमेदवाराची आज नावं घोषित होण्याची शक्यता निश्चित नाकारता येत नाही। तशा प्रकारची तयारी भाजपानं केलेली आहे आणि दोघांनाही म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील त्या नावांची घोषणा करणार असल्याची माहिती या ठिकाणी भाजपाच्या वतीनं देण्यात आली आहे। मात्र ज्या जागांवरती महायुतीमध्ये अजूनही ओढाताण सुरू आहे त्या जागा वगळून आणि काही जागांवर भाजपाला अजूनही उमेदवार निश्चित करता आला नाही, अशा जागा वगळता ज्या जागा उमेदवार निश्चित आहेत अशा प्रकारच्या 13-14 जागा आहेत त्या जागांच्या उमेदवारांची घोषणा आज रात्री भाजपा करण्याची शक्यता आहे। म्हणजे देशातली भाजपाची दुसरी आणि महाराष्ट्रातली आज लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या भाजपाच्या उमेदवाराची पहिली यादी घोषित होण्याची शक्यता आहे। दीपक, नक्कीच कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।